नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. नाशिकमध्ये आमच्या मुलींना बीफ दिलं, बुरखा घालायला लावला. राज्यात लव जिहाद होतं तेव्हा पॅरेखान कुठे होते? नवनीत राणांची टीका. नॉट रिचेबल असलेली MIMची नगरसेविका सहर शेख काल IPLच्या सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियमवर दिसून आली. अवैध जात प्रमाणपत्रामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर सहर शेख नॉट रिचेबल. बुलढाण्यात तू कोण कलेक्टर आहेस? होम मिनिस्टर आहेस? मोदी असला तरी मी काय करू? अशा शब्दात प्रवाशांची उद्धट बोलत महिला कंडक्टरनं घातला वाद. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाची पाहणी. सुलभ शौचालय, कॅन्टीनसह इतर सोयी सुविधांबाबत घेतला आढावा. कोकण रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या प्रक्रियेला आला वेग. केंद्र सरकारकडून सुमारे 263 किमी मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू. बीडच्या परळीत रेल्वे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून एका रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यानं घेतला गळफास. नितीन पडित ढगे असं मृत कर्मचाऱ्याचं नाव. या घटनेनं परिसरात उडाली खळबळ. रत्नागिरीच्या मुंबई गोवा महामार्गावर 2 ट्रकची समोरासमोर धडक. अपघातात एका चालकाचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. दौंडमध्ये डीजेच्या वादातून 17 जणांवर गुन्हा दाखल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वेळी लावण्यात आलेल्या डीजेवरून तरुणांमध्ये वाद. छत्रपती संभाजीनगरमधील शंकरपूर सिरेग जायगाव परिसरात बिबट्या पडला विहिरीत. अथक प्रयत्नानंतर बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यात वनविभागाला यश. मुंबईतील ताडदेव परिसरातील एका बिल्डिंगमध्ये लागली भीषण आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. काही वेळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.